महत्वाची बातमी, पोलिसांच्या पथकावर हल्ला करत पोलिसाचं अपहरण करण्यात आलंय। सुटका झाल्यानंतर पोलीस अधिकारी आता TV9 मराठीवर आले। जळगाव जिल्ह्यामधील सोपडा तालुक्यामधल्या उमरटी गावामधली धक्कादायक घटना आहे। आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार आणि हल्ला करण्यात आला। एका अधिकाऱ्यासह 7 पोलिसांवर 100 ते 150 जणांकडून हल्ला करण्यात आला। घटना झाली, काय वस्तुस्थिती होती? आमच्या पासून मागील गुन्ह्यातील फरार आरोपी पप्पी सिंग, तर आम्हाला अशी बातमी मिळाली का पप्पी सिंग आता गावात आलेला आहे। तर आम्ही आमच्या साहेब आणि मॅडम आम्ही याचं प्लॅनिंग करून त्या पप्पी सिंगला आम्ही आमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी आम्ही इथून पथक बनवून रवाना झालो। तिथं गेल्यास त्या पप्पी सिंगला आम्ही ताब्यात घेतलं असता। तिथून पुलाच्या अलीकडे पप्पी सिंगला घेतला असता। तिकडच्या लोकांनी इकडून आपल्या इकडे त्यांच्या शिकलकरी लोकांनी आपल्याकडे धावून येऊन आमच्यावरती हमला केला। त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून गावठी पिस्टलने त्यांनी ते फायर केले आमच्या दिशेने। घटनास्थळावर मी, API साहेब आणि आपले एक PC किरण पारदे आम्ही होतो। त्या लोकांशी मी चर्चा करू लागलो। तेवढ्या साहेबांना म्हटलं, सर तुम्ही जा, मी बोलतो म्हटलं आता यांच्याशी। मग साहेबांना जसं रिलीज केलं तसं मग त्यांनी माझ्यावर अटॅक करणं सुरू केलं। अटॅक केलं, मग आमची धडापडी झाली। धडापडी झाल्यानंतर मला ते ताणत तिकडे घेऊन गेले। त्यानंतर एका मोटरसायकलवर बसवून कुठेतरी जंगलात नेलं रात्री। त्यानंतर ते आपल्या लोकांशी मला फोनवर बोलणं केलं त्यांनी का बुवा आमच्या माणसाला सोडायला, तेव्हा आम्ही तुम्हाला सोडू। मग मी ठीक आहे म्हटलं, मी माझ्या माणसांना बोलतो, तू फोन कर माझ्या। त्यांना म्हटलं तो आरोपी आपल्याकडे सुरक्षित आहे ना? म्हटलं हो। तो बोलला की हो। म्हटलं त्या आरोपीला मुळीच सोडू नको, इथं जे होईल ते मी यांच्या फेस करतो। म्हटलं यांच्यात हिंमत नाही एवढी का मला गोळी मारून देतील। मी त्यांना ऑलरेडी सांगितलं, तुम्हाला मारायचं मला गोळी मारा, परंतु तुमचे काय परिणाम होतील नंतर ते तुम्हाला भोगावे लागतील म्हटलं। तिकडून काही वेळात MP पोलीस आली। MP पोलिसांनी त्यांचे जे सरपंच उपसरपंचाला काही गाठलं, त्यांनी मग यांच्याशी कॉन्टॅक्ट केले। मग यांनी मला तिथून आणून त्या MP पोलिसांच्या ताब्यात दिलं। किती तास तुम्ही त्यांच्या ताब्यामध्ये होते त्या आरोपींच्या? मी जवळजवळ 1 ते 1.5 तास त्या लोकांच्या ताब्यात होतो। रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव।